आज आपण जात आहोत गावावरून डायरेक्ट मुंबईला। मित्रांनो, काल हळदीच्या नंतर आता डायरेक्ट रेडी झालेलो आहोत आणि वाजलेले आहेत बरोबर 1:45। तर फायनल ऑफिशियली लग्न झालेलं आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जात आहोत गावावरून डायरेक्ट मुंबईला। मुंबईला जाण्याचं कारण सांगत नाही, ते कारण जर काय आहे आणि मुंबईला का जातो आहे हे जर बघायचं असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, तरच तुम्हाला समजेल की मुंबईला जातो आहे। रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। आणि ऑलमोस्ट तयारी झाली आहे आणि आज आहे रविवार आणि वाजलेले आहेत 9:30 आणि ट्रेन आहे ती हॉलिडे स्पेशल जी ट्रेन असते ना ती ट्रेन आहे। तर आपली तयारी पण झालेली आहे, ते बॅग वगैरे सगळे ओके करून ठेवलेले आहेत। आमचा विशाल भाऊ पण रेडी झालेला आहे। बक्की भावा, अरे भावा बक्की। आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत, सर्व बॅग बी घेत पटकन रिक्षा आलेली आहे खाली। रिक्षाने जायचं आहे आपल्याला स्टेशनला आणि ट्रेन पोचेल आता 9:30 ट्रेन येईल 10 वाजता जवळपास आणि पोचेल रात्री। आणि आपल्याला जायचं आहे विरारला। ट्रेनने आपण जाऊ वसईपर्यंत आणि पुढे मग बघू कसं काय होतं आहे ते। तर म्हणजे स्टेशनवरती आपण पोचलो आहे, पण आपल्या गाडीचा अजून पत्ता नाही। समोर बघताय दिवा, म्हणजे सावंतवाडीवरून आता ती दिवाला जाते, ती पण गाडी लेटच आहे आणि आमची गाडी पण लेट आहे। आमची गाडी ना होती 7 वाजता आणि आत्ता पोचले ओरसला, सिंधुदुर्ग ओरसला पोचले आहे। कणकवलीला 10:52चा टायमिंग आहे, म्हणजे जवळजवळ 3.5 तास लेट। 7 वाजता गाडी होती, 7, 8, 9, 10 3.5 तास लेट गाडी आहे। आता ही मुंबईला बहुतेक लेटमध्येच पोचेल, बघूया कसं काय होतं आहे ते। प्रवास शिस्तीत जाऊ दे, बाकी काय नाही। सो गाइस, फायनली आपली ट्रेन आलेली आहे। 14:47 पनवेल करमाळी स्टेशन आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून सुटत आहे। कोणी चालते गाडी चढण्याचा अथवा उतरण्याचा प्रयत्न करू नये। फायनली आमची जागा आम्हाला मिळाली आणि मस्त की खिडकीतून स्वर्गीय कोकणचा प्रवास करत, खात पीत, मस्त की एन्जॉय करत, प्रवास एन्जॉय करत आम्ही पुढे पुढे जसं जात होतो तसं भारी भारी नजारे दिसत होते आणि मस्त की सुंदर डोंगर आणि असं भारी वाटत होतं। हा प्रवास जो आहे ना, कोकण प्रवास आणि कोकण रेल्वेचा प्रवास हा 1 नंबर आणि उत्तम प्रवास आहे। तर पुढे एका स्टेशनवरती थांबलो होतो, कारण क्रॉसिंग लागली होती, समोरून ट्रेन येणार होती आणि समोरून जी बघता ही आलेली ट्रेन ह्याच्यासाठी क्रॉसिंग चालू होती। तर पुन्हा एकदा मस्त की हा स्वर्गीय कोकण आणि असं हा नजारे बघा मित्रांनो, कसले भारी वाटतं। हा प्रवासच भारी वाटतो। कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे अतिउत्तम आणि 1 नंबर प्रवास, भारी छान असा प्रवास होता। आणि मस्त की आम्हाला विंडो सीट भेटली होती, त्यामुळे असे बाहेरून असे चांगले चांगले नजारे बघत ना मस्त की गाडी भोवद्यातून वगैरे जात सर असं भारी भारी फील येत होतं। आणि खूप दिवसानंतर मी मुंबईला जात होतो, त्यामुळे हा प्रवास जरा माझ्यासाठी जरा जास्तच ट्रेनचा प्रवास म्हणून जास्तच आवडतो। तर मस्त की आम्ही जेवून घेतलं, डबा आम्ही घरूनच आणला होता, त्यामुळे तेच मांडे घेऊन बसतो सीटवरती आणि खाऊन घेतला आणि बघता पोचलो आम्ही रत्नागिरीमध्ये। तर म्हणजे आता आपण आलो आहोत रत्नागिरीला। रत्नागिरी स्टेशनला पोचलो, गाडी बघा 2:17। म्हणजे मी चपातीवर खात होतो, जरा म्हटलं खाऊन वगैरे घ्या। काय विषय, क्या बोलती पब्लिक। येईपर्यंत 2:17 झालेत आणि मुंबईला आता किती वाजता पोचेल काय माहिती। शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव
ग्रीन झालो का धावत जायचं आपल्या इकडे. चालू झाली ट्रेन. सुपरफास्ट चालू झाली ट्रेन बघ. चल चल चालू झाली ट्रेन. चल चल चल. दुपारी जेवल्यानंतर थोडंसं ट्रेन फिरून येऊयात. कितपत गर्दी आहे काय वगैरे बघूयात. म्हणजे आम्ही ज्या बोगद्यात बसलो आहे तिथे तरी बऱ्यापैकी सीट बाय सीट बसल्यात ओव्हरऑल. फायनली आम्ही संध्याकाळी काळोखाईपर्यंत पोचलो मुंबईच्या जवळपास. आणि आम्ही वसईला उतरून विरारला जाणं होतो त्याच्या लोकल ट्रेन करून. सो आम्ही पोचलो. त्यानंतर लोकल ट्रेनने आम्ही पोचलो डायरेक्ट विरारला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी विश्रांती घेतली आणि संध्याकाळी हळदीचा प्रोग्राम चालू झाला. गाणं लावा ना हळदीचं. हळद चालू झाली ती. गाणं लावा. सुरुवात झाली तर गाणं नाही यार. एकदम शांत. तर आज आहे महत्त्वाचा दिवस, तो म्हणजे लग्न. आणि लग्नासाठी मस्त तयार झाले आहोत. तर मित्रांनो, काल हळदीच्या नंतर आता डायरेक्ट रेडी झालेलो आहोत. आणि वाजलेले आहेत बरोबर 2:45 आणि लग्न आहे 5चं. आणि आपण आता इथून निघणार आहोत. ऑलमोस्ट सगळ्यांची तयारी झालेली आहे. माझी पण तयार झाली आहे. असा काहीसा छोटासा गेटअप आपण केला आहे. आणि इथं आमचा कपडे इथे आमचा बल्लू पण मस्त रेडी झाला बघा. बघा मस्त की टाय वगैरे घातल्या बल्लूने. झिंगाला. आणि आता आपण थोड्याच वेळा इथून निघणार आहोत. फक्त सगळ्यांची तयारी व्हायची आहे. म्हणजे आमच्या घरातले सगळे पुरुष मंडळी तयार झालेले आहेत. फक्त महिला मंडळ तयार व्हायचं. ते झालं की लगेच आपण निघणार. सो तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आमच्या वियांची तयारी बघा मस्त केली. वियान इकडे राहा. ऐक सरळ राहा. वियानने मस्त शूज घेतले बघ. वियान तुझा करूया का पुढच्या वर्षी लग्न आपण? आता बघ 5 दिवस राहिले. 2024 आहे ना आपलं. आता हे वर्ष संपणार. तुझं करूया का काकासोबत लग्न? काकाच्या नंतर करायचं. खाली गेले ना. तर आम्ही आता घरातून निघालो आहे.
आणि झालेत 15 मिनटं आणि आम्ही आता विरारवरून जाणार आहोत परेलला. परेलच्या बुद्ध विहारामध्ये लग्न आहे. तर स्वीट अँड शॉर्टमध्ये आहे आणि जवळपास आमची सगळी घरातलीच मंडळी आपल्या एका गाडीमध्ये आहेत. लग्न कोणाचं आहे ते सांगायचं राहिलं होतं. लग्न होतं आमच्या मामाचं, लास्ट नंबर मामाचं होता, त्याचं लग्न होतं. आणि आज तारखेला आज 25 डिसेंबर 2023. 25 डिसेंबर 2024ला आम्ही विशालचं लग्न करणार आहोत. मम्मीला डोबीचे फूट आहे. उठ, लग्न आलं तर हॉल आला आपलं. उठ. तुझं हे कुठे आहे? जॅकेट कुठे आहे तुझं जॅकेट कुठं आहे? कुठे गेले? कुठे ठेवलं जॅकेट? कुठे जातं? इकडे ड्रायव्हरांच्या बाजूला आमचा आयुष बसला आहे. त्याला रस्ता दाखवतो, व्यवस्थित रस्ता दाखव त्याला. तू कुठे चालला पाहिजे? अरे पाय नको पडू. अरे इथंच पाय पडून सरत करते. इथे काका बसला ते चालले आहेत. इथे आमचा विशाल बसला, इथे आजोबा बसले, इथे यस ब्रो. इथे गाडी जेवक ना एवढं तर जेवचा. दुपारी जेवलास ना 12 वाजता. इकडे आमचे नवरदेव बसले आहेत, मामा. आणि इकडे मावशी बसले, इकडे मामी बसले, इकडे मामा. हा इकडे दुसरा ब्लॉगर बसलेत. हा एक छोटा नवरदेव इथे झोपलाय. तो सूट कोणी घातल्यानं काढून रवत होत तसंच. मला पण हा देखी बाई. तर आपण आता मंडळी पोचलो आहे ज्या ठिकाणी लग्न आहे तिथे परेलला. उतरलो आहे आणि गाडी थोडीशी लांब लावली, त्यामुळे आपल्याला चालत जायचं. सामान आहे, साहित्य थोडंसं. आणि चला मंडळी पोचलेलात आपण. चला लवकर पटापट चिपळून. विरार लास्ट स्टॉप विरार. समोसा पाणी बॉटल. मंडळी आपण पोचलेलो आहोत घरी, साहित्य घेऊन सर्वजण. आणि वाजलेले आहेत बरोबर 11. मयेकरांनी केवढं मोठं नाव घेतलेलं. गाई झालं गाई.